ओलांडताना 4 ग्रामस्थ पुराच्या पाण्यामध्ये वाहून गेल्याची धक्कादायक घटना साक्री तालुक्यातील अष्टाणे गावात घडली आहे। पुलावरून नागरिक वाहून जातानाची घटना मोबाईल कॅमेऱ्यात कैद झाली आहे। वाहून गेलेल्यांमध्ये 2 पुरुष आणि 2 महिलांचा समावेश आहे। गोजराबाई देवा गोयकर, देवा काळू गोयकर, सीताराम काशीराम सूळ, गोजरबाई सीताराम सूळ अशी वाहून गेलेल्या नागरिकांची नावे आहेत। या सर्व नागरिकांपैकी 3 लोकांना वाचवण्यात यश आलं असून एका महिलेचा शोध प्रशासनाकडून सुरू आहे। या घटनेची माहिती मिळताच साक्रीचे तहसीलदार साहेबराव सोनवणे आणि साक्री पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल बागुल हे त्यांच्या टीमसह घटनास्थळी दाखल झाले आहेत। नमस्कार, मी तहसीलदार साक्री बोलतो आहे। आज या ठिकाणी जो पूर दिसतो आहे हा अष्टाणे गावातील फरशीवरून वाहणारं पाणी आहे। साक्री तालुक्यात मागच्या 3-4 दिवसात जो प्रचंड पाऊस झालेला आहे, या पावसामुळे बऱ्याच नद्यांना पूर आलेला असल्यामुळे बऱ्याच पुलांवरून जी फरशी पूल आहे त्याच्यावरून मोठ्या प्रमाणावर पाणी वाहत आहे। या ठिकाणाहून सकाळी 10 वाजेच्या सुमाराला 4 व्यक्ती वाहून गेल्याची बातमी मिळाली होती। त्यापैकी 3 व्यक्ती सापडलेले असून एक महिला अजूनही बेपत्ता आहे। तिचा शोध या ठिकाणी घेण्यात येतो आहे। आमची या निमित्ताने सर्व साक्री तालुक्यातील नागरिकांना महत्त्वाची सूचना आहे की अशा प्रकारे पुलावरून जर पाणी वाहत असेल तर कृपया नागरिकांनी आपला जीव धोक्यात घालू नये आणि पूल क्रॉस करू नये। या निमित्ताने महसूल आणि पोलीस प्रशासनाच्या वतीने मी सर्व नागरिकांना आवाहन करतो की कृपया आपला जीव धोक्यात घालू नये आणि अशा धोकादायक पुलांवरून प्रवास करू नये। धन्यवाद। 24 लाईव्ह महाराष्ट्र न्यूजसाठी जितेंद्र गुरव, साक्री।